तुम्ही जर नामस्मरण करत असाल तर तुम्ही अध्यात्माच्या योग्य मार्गावर आहात आणि लवकरच तुमच्यावर ईश्वराची कृपा होणार आहे। तुम्हाला जे हवं आहे ते मिळणार आहे। तुमच्या ज्या काही लौकिक इच्छा आहेत, परलौकिक इच्छा आहेत, त्या सर्व इच्छा ईश्वराच्या कृपेने पूर्ण होणार आहेत। हो, नामस्मरणात इतकी शक्ती आहे। नामस्मरण म्हणजे ईश्वराशी जोडलेली एक शुद्ध भावनांची रेष, ज्यावरून चालत गेलं की मन निरंतर शांततेकडे जातं। ज्या क्षणी आपण भगवंताचं नाव मनोभावे घेतो त्या क्षणी आपल्या अंतःकरणात एक दिव्य ऊर्जा निर्माण होते। रामकृष्ण हरी, विठ्ठल, ओंकार, श्री स्वामी समर्थ, सांब सदाशिव, राधा राधा, कृष्ण कृष्ण हे केवळ नाम नाही, हे शक्तीचे स्रोत आहेत। जगात कितीही गोंगाट असो, संकट असो, पण जेव्हा आपण नामस्मरणात गुंततो तेव्हा आपलं अस्तित्व हरवतो। नामात इतकी ताकद असते की ती पापही वितळवते, चिंता विरघळवते आणि मनातल्या अंधाराला उजेड देते। नामस्मरण हे केवळ भक्ती नव्हे, ती साधना आहे, शक्ती आहे आणि मुक्तीचा मार्गही आहे। श्री स्वामी समर्थ म्हणतात, देव कुठे शोधता? नावातच देव आहे। नाम घ्या, तेवढंच केलं तरी पुरे। तुम्ही कोणत्याही एका देवाचं नाव घ्या, राम राम म्हणा, राधा राधा म्हणा, कारण त्या नावात आहे तो म्हणजे विश्वास, त्या नावात आहे ते म्हणजे प्रेम, त्या नावात आहे परमेश्वर। नामस्मरण केलं की चिंता नाहीशी होते, अहंकार वितळतो आणि मन आनंदाने उकळून जाते। प्रेमात केलेलं नाम हे सगळ्यात श्रेष्ठ। तुम्ही जेवढे वेळा देवाचे नामस्मरण करता तेवढे वेळा तुम्ही देवाशी संवाद साधता। जेवढ्या वेळा नाव घेता तेवढ्या वेळा तुम्ही त्याच्याशीच बोलता। मन थांबतं, श्वास थांबतो, पण नाव कधीच थांबू नका। हे नावच आपल्याला देवापर्यंत घेऊन जाणार आहे, आपल्याला ईश्वराची प्राप्ती करून देणार आहे। म्हणून दिवसातून काही क्षण डोळे मिटा, श्वास घ्या आणि फक्त म्हणा, रामकृष्ण हरी, श्री स्वामी समर्थ, विठ्ठल विठ्ठल। कारण नाम हेच तर प्रेम आहे आणि प्रेम हेच ईश्वर आहे, परमेश्वर आहे, बाकी सगळं क्षणभंगुर। अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आपल्या सुप्रिया वाइब्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। थँक्यू। श्री स्वामी समर्थ।